टाकलेले आहेत. नाही, सर्वसामान्यांनी काय केलं हे आता मतदानामध्ये कळेल. आता व्हिडिओ 5-25 टाकले म्हणजे ते सर्वसामान्यांचं मत आहे असं काय मानायचं कारण नाहीये. कारण लोकशाहीमध्ये निवडणुकीत लोकांचं मत असतं तेच खऱ्या अर्थानं आपण मत ग्राह्य पकडतो. बरोबर आहे आणि प्रवीणजी, पण त्याच्यामुळे आता बरोबर आहे, पण ती त्याच्यामुळे जी शाई लागते ती पक्की असणं गरजेचं आहे का नाही? 100% पक्की आहे ना. कच्ची आहे कोणी सांगितलं, कोणी ठरवलं? ते बाबा लॅबमध्ये पाठवले, तपासलं. कशाच्या आधारे तुम्ही पण समर्थन करताय की ते कच्ची आहे की पक्की आहे? व्हिडिओ टाकले म्हणजे हे चुकीचं आहे. मला वाटतं असं आपण नाही नाही निर्णयाप्रत नाही आल्यासारखं नाही बोललो. त्याचं नाही नाही हा, प्रवीणजी, मला मग वाटतं स्वतःचा अनुभव सांगते. चुकीचे आहे. हा, हा, स्वतःचा अनुभव सांगा ना सांगते तुमचा. की शाई जेव्हा लावली जाते नेहमी तेव्हा ती शाई निघत नाही, पण मार्करची शाई पुसट होती, हे मात्र नक्की आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता माझ्या हातात आहे, मी 4 वेळा त्या ठिकाणी तोंड धुतलं, हात धुतले. अजिबात तुमच्याकडे हे बघा शाई आहे माझ्याकडे. साबणाने हात धुतले. त्याच्यामुळं तुमचं झालं म्हणजे ते सगळं सगळं मत आहे असं काही नाहीये ना. मार्करची पण असं शाई आहे ना, ती जर ती नाही त्याला प्रवीणजी, बिनसार मुद्दाच केलं असा नाही आहे. प्रवीणजी, मुद्दा हा आहे की हे बघा ना, माझी आहे ना शाई 5 वेळा हात धुतले. हो, मग पण माझ्या काय पूर्वी मताला किंमत नाही का? तुमची शाई पुसली गेली, माझी राहिली त्याचं काय? सगळ्यांची शाई राहिली पाहिजे हा आमचा मुद्दा आहे. सचिनजी काहीतरी बोलतायत. पण सचिनजी. सगळ्यांचीच आहे. सगळे पूर्वी म्हणजे असं तुम्ही आहे किंवा मी नाही. पूर्वी असं आहे की पहिल्या सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी नेल पॉलिश रिमूव्हर, मला ऍसिटोन म्हणतात, ते वापरल्यानंतर ती शाई जाते आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की आता हे जर म्हणतात की लॅबमध्ये पाठवलं, तर स्वतः मुख्यमंत्रीजी टेस्ट करायला गेले होते का? त्याच्यावरती चौकशी झाली का? आज त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून हे म्हणजे त्या तुम्ही मार्करवर मुंबई महानगरपालिका लिहिलं होतं, तर ती राज्य निवडणूक आयोगाने केलंय का मुंबई महानगरपालिकेनं ती त्याचं परचेस केलंय? मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचाराने ग्रस्त झालेली पालिका आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मला काय म्हणणं नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रक्रिया आदर्शवत होण्यासाठी प्रत्येक वेळेला प्रयत्न करणं हे गरजेचं असतं. त्यामुळे निवडणूक आयोग काहीतरी होली काव आहे असं म्हणणं आणि निवडणूक आयोगावरती त्या ठिकाणी आम्ही आरोप करणारे का आरोप करू नये? अरुण जेटली जे त्यांचे नेते जे होते त्यांनी म्हटलेलं आहे की या संदर्भामध्ये निवडणूक आयोगावरती कुठल्याही प्रकारची तुम्ही टीका करू शकता. पण सचिनजी, त्याचबरोबर मला हे पण तुम्हाला नमूद करून सांगायचं की माझा स्वतःचा अनुभव असा होता की शाई पुसली गेली तरी सुद्धा त्या व्यक्तीला दुपार मतदान करणं ही काही सोपी गोष्ट नाही. ते सहजासहजी होण्याची शक्यता यातून आहे, असं साध्य नाही होते, सिद्ध नाही होते यातनं. असं आमचं म्हणणं एवढंच आहे. पूर्वीची पहिली गोष्ट अशी की चोरी कुठे होत असेल तर त्या ठिकाणी त्या चोराला ती चोरी करता येऊ नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे निवडणूक आयोगाने केलं पाहिजेत की बाबा इथे मतदानाचं दुबार मतदान करतात म्हणून तर एवढी एक्सरसाइज झाली. तुम्ही लक्षात घ्या, आम्ही जर त्या आरडाओरडा केला नसता तर मतदार यादीमधल्या चुका ज्या निवडणूक आयोगानं मान्य देखील केल्या नसत्या. मग त्यावेळेला म्हटलं असं पाहिजे होतं का की निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी म्हणजे सगळं चांगलं आम्ही आक्षेप घेतो ते चुकीचं आहे म्हणून? असं दरेकर साहेबांना म्हणायचंय का? प्रत्येक ही जी प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तिथपासून अनेक त्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत निवडणूक आयोगाच्या. अनेक वेळा मतदार यादीच्या संदर्भामध्ये तारखा दिल्या होत्या त्या देखील पाळल्या गेलेल्या नाही, ती वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे कालपर्यंत देखील यांच्या चुका होत होत्या. आपण प्रवीणजींचं उत्तर घेऊया याच्यावर. प्रवीणजी. नाही, मला वाटतंय बघा, निवडणूक आयोगावर टीका करायला काहीच हरकत नाही, परंतु आपल्याला लोकशाहीने संविधानाला प्रत्येक गोष्टीला प्रक्रिया दिली. मला वाटतं म्हणजे ते खरं मी बोलतो ते पूर्व दिशा असं काही मानायचं कारण नाही. आणि त्या अथॉरिटीने जर ठरवलं, आता मुख्यमंत्र्यांनी शाही तपासावी, मुख्यमंत्र्यांचं काम आहे का शाही तपासायचं? त्याच्यामुळे आपण काय बोलत आहोत? आयोगाने करायला पाहिजे, आयोगाचं काम आहे ना. आणि आयोगाने या ठिकाणी या केस हे लावत असताना 100% तपासली असणार. पण हे असेल तर तुम्ही त्या संदर्भात तक्रार करा, न्यायालय आपल्याला त्या ठिकाणी आहेत. परंतु पूर्वग्रह दूषित आता आपला पराभव दिसतोय. मग पराभवाचं मागच्या वेळेला खापर फोडलं ईव्हीएम वर, मग तेच आता कॅसेट कशाला रिपीट करायची? आता नवीन काहीतरी शोधूया. मग आता शाहीच्या वर त्या ठिकाणी आलं. मला वाटतं असं रडीचा डाव राजकारणामध्ये खेळणं योग्य असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. आपण फ्रेंडली स्पोर्टली त्या ठिकाणी निवडणुका लढतो, जिंकतो, हारतो, म्हणून आपल्या हरण्याचं किंवा अपयशाचं खापर कधी ईव्हीएम वर, कधी शाहीवर. आणि यश अपयश काय आहे ते उद्याच खरं तर प्रवीणजी स्पष्ट होणार आहे. पण आज जे कल आलेले आहेत त्याप्रमाणे महायुतीच्या दिशेने मुंबईमध्ये तरी एकंदरीत सगळा कौल दिसतोय. तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का प्रवीणजी?
हो 100% सहमत आहे. आणि मला उलट सचिनजी वाटतं तुम्ही की या माझा कलाशी सहमत आहात माझा का? ठाम आत्मविश्वास माझा ठाम नाही, तर मला असं आत्मविश्वास वाटतं की त्या ठिकाणी पार पाडतो. सचिनजी कल किंवा